Good morning, friends. In last lecture we have discussed about what is mean by curl and what is their physical significance. So in briefly we discuss about the physical significance of the curl. Okay. Further discussion start from the physical significance of divergence and what is mean by divergence. Okay. Already you know what is mean by divergence and their physical significance. Now we discuss about the physical significance of the curl. Physical significance of the curl. Okay. What is mean by curl? कर्ल काय सांगितलं होतं मी की एनी वेक्टर क्वांटिटी त्या गिवन सरफेस मध्ये नाही का सर्क्युलर लूप फॉर्म करत असेल, ज्या कोणत्या फिजिकल क्वांटिटीचे सर्क्युलर लूप होत असेल, म्हणजे सर्क्युलर लूप म्हणजे काय की जे इनिशियल पॉइंट असणार, जे स्टार्टिंग पॉइंट असणार तो सुद्धा त्याचा एंडिंग पॉइंट असणार, म्हणजे असं सर्क्युलर फॉर्म होणार, त्याला म्हणतो आपण कर्ल. आणि अकॉर्डिंग टू आपण कर्ल काय सांगितलं होतं की एक वेक्टर क्वांटिटी घेतली होती आपण, ती वेक्टर क्वांटिटी सपोज आपण एफ म्हणत होतो, आय एफ एक्स प्लस आय एफ वाय प्लस के एफ झेड, सॉरी आय एफ एक्स प्लस जे एफ वाय प्लस के एफ झेड, आणि डेल ऑपरेटर सोबत त्याचा आपण मेकिंग अ क्रॉस प्रोडक्ट विथ डेल ऑपरेटर, देन द ऑब्टेनिंग क्वांटिटी इज for the curl and their physical significance, their physical meaning is from this quantity we people calculate the curl or circular loop what may be the formed by physical quantity. Okay, in matrix form ijk del del x del del y del del z and fx fy and fz. Okay, now today's lecture is based on the physical significance of the curl. Okay, so significance of curl म्हणजे आपण थोडक्यात सांगायचं म्हणजे प्लीज बुक घेऊन बसत जा, सेवानी सरांचे किंवा जे कोणते तुमच्याजवळ बुक अवेलेबल असणार ते बुक घेऊन तुम्ही बसत जा. तुमच्या नाही का पहा, सपोज एक वेक्टर फील्ड दिलेली आहे तुम्हाला, ही वेक्टर फील्ड आहे ए. बघा तुम्ही नाही का असं पाहिलेलं असेल तिथं, ओव्हर अ क्लोज सरफेस वेक्टर फील्ड ए बार डॉट डीएल इक्वल टू 0 किंवा तुम्ही एक आणखी एक एक्सप्रेशन पाहता ए बार डॉट डी एल बार इंटू कॉस थीटा इक्वल टू 0 अशा प्रकारचं. तर पहा कशा प्रकारे स्प्लिटिंग केलेलं आहे, बाकी काही नाही, सेमच आहे दोन्ही. तर ही एक वेक्टर फील्ड दिलेली आहे, या वेक्टर फील्डमध्ये नाही का आपण एक क्लोज सरफेसचं एखादं सरफेस आपण पुट करणार आहे आणि नेमकं त्या फील्डमध्ये काय एक्सप्रेस होतं किंवा काय चेंज होतं ते पाहणार आहोत आपण. तर बघा मित्र, ही वेक्टर फील्ड ए आहे. ओके, त्या वेक्टर फील्ड ए मध्ये नाही का आपण एक सरफेस पुट करू, एक सरफेस पुट करणार आहोत. कोणतं सरफेस? सपोज हे आपलं वेक्टर फील्ड आहे आणि हे जे आहे तुमचं हे सपोज एक सरफेस आहे आणि ही वेक्टर फील्ड आहे. वेक्टर फील्डची डायरेक्शन पहा, वेक्टर फील्डची डायरेक्शन अशा प्रकारे आहे, राईट हँड टू लेफ्ट हँड, माझ्या राईट हँड टू लेफ्ट हँड आहे. बघा वेक्टर फील्डची डायरेक्शन कशी आहे, अशा प्रकारे. पहा वेक्टर फील्डची डायरेक्शन अशी आहे, मी नाही का सरफेस असा ठेवणार आहे, कसं ठेवणार आहे, या वेळेनुसार ठेवणार आहे. पहा तर तसं मी सरफेस ठेवतो त्या वेक्टर फील्डमध्ये. बघा कशा प्रकारे ठेवतो सरफेस मी, प्लीज समजण्याचा प्रयत्न करा कशा प्रकारे सरफेस ठेवले जात आहे. ओके, अशा प्रकारे ही वेक्टर फील्डची डायरेक्शन आहे, ही वेक्टर फील्डची डायरेक्शन आहे आणि अशा प्रकारे मी सरफेस ठेवत आहे. असं या प्रकारे मी सरफेस ठेवणार आहे. तर या सरफेसला नाव देतो मी पी क्यू आर एस अशा प्रकारे. सपोज कोणतं नाव देतो या सरफेसला? पी क्यू आर एस अशा प्रकारे. तर पहा आपण आता केस 1 आहे तुमची, किंवा याला म्हणू शकता तुम्ही पोझिशन 1, काय म्हणू शकता याला, पोझिशन फर्स्ट. पोझिशन फर्स्ट नेमकं पहा बुकमध्ये पण अशा प्रकारचं फिजिकल सिग्निफिकन्स दिलेलं आहे, इथे सुद्धा तसंच फिजिकल सिग्निफिकन्स मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं आहे. वेक्टर फील्ड अशा प्रकारे डायरेक्शन आहे आणि आपण सरफेस अशा प्रकारे ठेवलेले आहे. पहा सरफेस अशा प्रकारे ठेवलेला आहे, हे पहा सरफेस तुमचं ठेवलेलं सरफेस. ओके, आणि हे एजेस आहे त्याचे पी क्यू आर आणि एस. तर पहा काय सांगितलेलं आहे आपण, क्लोज इंटिग्रल, हे सिंबल कशाचं आहे, क्लोज इंटिग्रल ओव्हर अ क्लोज सरफेस ए बार डॉट डी एल इक्वल टू 0.
डीएल काय आहे, तुमचं जे एज आहे ना हे एजचा एक पार्ट आहे, छोटा पार्ट आहे. बघ सपोज डीएल का कन्सिडर केला आपण, पी क्यू हे पूर्ण तुमचं जे लेंथ आहे त्या लेंथचा एक डीएल छोटासा भाग आहे आणि ते आपण ऍड करणार आहे. म्हणून इंटिग्रेशन म्हणजे ऍडिंग अ पार्ट, म्हणजे आपण पार्ट वाईज इंटिग्रेशन काढत जातो आणि नंतर त्याला ऍड करतो. तशा प्रकारचं पी क्यू हे एज आहे, तिथे तुमचे एक डीएल असणार, क्यू आर वर एक डीएल, अशा प्रकारे. ओके, तर डीएल काय एक पार्ट आहे तुमच्या सरफेसचं. ओके, नंतर ए बार काय तुमचा एक वेक्टर फील्ड आहे, त्या वेक्टर फील्ड मध्ये आपण सरफेस ठेवला अशा प्रकारे. आणि आता आपण नेमकं पाहणार आहे. तर बघा पी क्यू जे सरफेस आहे अशा प्रकारे, वेक्टर फील्ड अशी डायरेक्शन आहे. तर बघा अशा प्रकारे वेक्टर फील्ड कशी डायरेक्ट गोष्ट आहे अशा प्रकारे. आणि मेकिंग अँगल विथ दिस वेक्टर फील्ड बघा किती फॉर्म होत आहे, ह्या वेक्टर फील्डचा आणि याचा 90 डिग्री. किती फॉर्म होत आहे, 90 डिग्री. अँगल किती फॉर्म होईल इथं, 90 डिग्री अँगल फॉर्म होईल. ओके, पी क्यूचं सेम क्यू आरचं सुद्धा क्यू आर सोबत वेक्टर फील्ड सेम आणि अँगल किती फॉर्म होईल, 90 डिग्री. सेम आर आणि एस, आर एसचं सुद्धा 90 डिग्री आणि एस पी त्याचं सुद्धा 90 डिग्री. म्हणजे हे चारही एजवर चारही डीएल वर नाही का आपले वेक्टर फील्ड सोबत कोणते अँगल मेकिंग करत आहेत ते 90 डिग्री. आणि जर या आपण इंटिग्रेशनचं जर स्प्लिटिंग केलं एडीएल कॉस थीटा अशा प्रकारे स्प्लिटिंग होतं आणि कॉस 90 इक्वल टू 0 होते. कॉस 90 इक्वल टू 0 होते. बघा याला आपण निवडू A1 A2 A3 A4 पोझिशन 1 मध्ये इंटिग्रल क्लोज इंटिग्रल ए बार डॉट डीएल बार इक्वल काय असणार आहे, 4 इंटिग्रल A1 डीएल प्लस क्लोज इंटिग्रल A2 डीएल प्लस क्लोज इंटिग्रल A3 डीएल प्लस क्लोज इंटिग्रल A4 डीएल. बरोबर आहे. सगळ्यांच्या व्हॅल्यू जर पुट केले आपण तर काय ते 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 म्हणजे क्लोज इंटिग्रल ओवर क्लोज सरफेस ए बार डॉट डीएल बार इक्वल टू 0. म्हणजे हे काय तुमचं एक फिजिकल सिग्निफिकन्स कोणता आहे की एनी वेक्टर फील्ड ओवर क्लोज सरफेस डीएल बार इक्वल टू 0. पहा आपण वेक्टर फील्ड अशा प्रकारे आपण वेक्टर फील्ड कन्सिडर करत आहे, अशा प्रकारे वेक्टर फील्ड कन्सिडर करत आहे. आणि सरफेस जर आपण त्याच्यामध्ये असं ठेवलं गेलं तर ते सरफेस ठेवत असताना नाही का ते अँगल किती फॉर्म करत आहे त्या वेक्टर फील्ड सोबत 90 डिग्री. म्हणून नाही का जर आपण एजेस कन्सिडर केले A1 A2 A3 आणि A4 तर काय येणार आहे A1 DL A2 DL A3 DL A4 DL आणि यांची शेवटची व्हॅल्यू असणार आहे 0. काय असणार आहे शेवटची व्हॅल्यू 0. हे तुमचं पहिल्या पोझिशनसाठी, पोझिशन फर्स्ट साठी समजलं असेल. पोझिशन फर्स्ट साठी असणार आहे तुमचं. बुक मधलं पण शिकले तुम्हाला मी समजून सांगेल. हे बघा हे पोझिशन सेकंड. आता पोझिशन फर्स्ट झालेला आहे, पोझिशन सेकंड कशा प्रकारे. पोझिशन फर्स्ट मध्ये आपण बुक असं ठेवलेलं होतं सरफेस. आता सेम सरफेस कसं ठेवायचं असं या असं. तर पहा सरफेस कसं ठेवणार आहे आपण. अशा प्रकारे सरफेस ठेवू आपण. सरफेस ठेवणार आपण अशा प्रकारे. कसं ठेवणार आहे सरफेस अशा प्रकारे ठेवणार. पहिल्या केसमध्ये या पोझिशन मध्ये ठेवलं होतं, दुसऱ्या केसमध्ये या पोझिशन मध्ये. पहा P Q R S A1 A2 A3 A4. ओके. बघा या केसमध्ये काय होईल, सरफेस असं ठेवलेलं आहे आपण आणि वेक्टर फील्डची डायरेक्शन सुद्धा हीच आहे. वेक्टर फील्डची डायरेक्शन सुद्धा हीच आहे. तर बघा जेव्हा PQ एजवर येईल आपण, PQ एजवर कोणत्या एजवर P आणि Q, तर PQ वर वेक्टर फील्डची सुद्धा डायरेक्शन तीच आहे. म्हणजे अँगल किती फॉर्म होईल ती 0 डिग्री. बघा जर आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचं असेल इन सेकंड पोझिशन, हे पोझिशन कोणती आहे सेकंड पोझिशन. तर बघा काय करणार आहे क्लोज इंटिग्रल ए बार डॉट डीएल बार इक्वल टू काय करणार आहे आपण कॅल्क्युलेट पी क्यू तुमचं A1 सेम
हे जे इथपर्यंतचं आहे लाईन हे सेम तुम्ही तिथे लिहा, इथे लिहा. ओके. नंतर मी नेक्स्ट स्टेप लिहित आहे त्याची नेक्स्ट स्टेप काय सांगत आहे मी की पी क्यू वेक्टर फील्ड अशा प्रकारे वेक्टर फील्ड फ्लो होत आहे आणि याच्यामध्ये मी सरफेस असं क्लोज सरफेस एक ठेवलेला आहे. पहा अशा प्रकारे मी क्लोज सरफेस ठेवले आणि अँगल किती फॉर्म होत आहे इथं 0 डिग्री काय फॉर्म होत आहे म्हणजे मी लिहिणार क्लोज इंटिग्रल a1 dl cos 0 प्लस a2 जे आपलं QR सरफेस आहे. QR सरफेसवर पहा QR किती फॉर्म होत आहे Q आणि हे आहे सॉरी QR आहे QR सोबत किती फॉर्म होत आहे QR जर तुम्ही सरफेस कन्सिडर केला तर त्याच्यासोबत किती फॉर्म होत आहे 90 डिग्री अँगल. किती अँगल 90 डिग्री. a2 dl cos 90 सेम RS सोबत 0 डिग्री RS सोबत सुद्धा 0 डिग्री a3 dl cos 0 आणि a4 dl cos 90 इक्वल टू 0 होते दोन केसमध्ये आणि हे 1 म्हणजे जे काही तुमचं क्लोज इंटिग्रल राहणार a1 प्लस a2 या फॉर्ममध्ये भेटणार आपल्याला. a1 dl प्लस a2 dl इक्वल टू तुमचं काय असणार आहे सॉरी a3 dl काय असणार आहे a बार डॉट dl इक्वल टू a1 dl प्लस a2 dl अशा प्रकारे तुम्हाला भेटेल. अशा प्रकारे म्हणजे तुमचं ह्या दोन्ही केसवरून काय प्रूव्ह झालं की जर सरफेस आपण या प्रकारे ठेवलं तर सगळ्या गोष्टी 0 होईल म्हणजे एक क्लोज लूप फॉर्म होईल आणि सरफेस जर आपण असं ठेवलं तर त्या वेक्टर फील्ड सोबत दोन साईड मॅच नाही होणार. कोणकोणत्या a1 आणि सॉरी इथं असणार आहे तुमचं a3. अशा प्रकारे हे तुम्हाला जनरल एक्झाम्पल दिलेलं आहे की कशा प्रकारे आपण फिजिकल सिग्निफिकन्स आपण जनरली पाहू शकतो. तर नेमकं तुमच्या बुक थ्रू जाऊया आपण. हे तुमचे दोन केसमध्ये तुम्ही फक्त पोझिशन चेंज केली. कशाची पोझिशन चेंज केलेली आहे मी फक्त पोझिशन चेंज केलेली आपल्या सरफेसची. जे काही आपण क्लोज इनक्लोज सरफेस आपण पुट करणार आहे त्या वेक्टर फील्डमध्ये त्याची मी पोझिशन चेंज करत आहे. पहिल्या केसमध्ये अशा प्रकारे ठेवलं होतं दुसऱ्या केसमध्ये अशा प्रकारे ठेवलेलं आहे. बघा काय चेंज झालं ते पहा की वेक्टर फील्डमध्ये अशा प्रकारे या दोन 0 येतील. ऑब्विसली a2 अँड a4 काय येणार आहे तुमच्या a2 अँड a4 इथं सॉरी इथं a2 आणि a4 राहील. इथं a2 आणि a4 राहणार तुमच्या काय a2 आणि a4 cos 0 हे 0 झाल्यावर a1 आणि a3 राहणार a1 आणि a3 राहणार. अशा प्रकारे तुमचे हे दोन पोझिशन फर्स्ट आणि सेकंड पोझिशन कशा प्रकारे आहे ते आपण पाहिलेलं आहे. तर नेमकं तुम्हाला बुक थ्रू जायचं म्हणजे सांगायचं म्हणजे कसं तर तुमच्या सिलेबस थ्रू एक माझी एक जनरल आयडिया होती की नेमकं फिजिकल सिग्निफिकन्स आपण कशा प्रकारे डिस्कस करू शकतो. तर बघा आपल्या बुक थ्रू जर जायचं असेल आपल्याला तर पहा बुकमध्ये दिलेलं आहे आपल्याला अशा प्रकारे सेम एक्झाम्पल आहे. फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ कर्व नेमकं काय आहे. द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ लाईन इंटिग्रल ऑफ अ वेक्टर फील्ड एक्सप्रेस पर युनिट एरिया. काय म्हणत आहे द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ इंटिग्रल ही जी व्हॅल्यू आहे सरफेस मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ इंटिग्रल लाईन इंटिग्रल कोणते इंटिग्रल म्हणत आहे लाईन इंटिग्रल म्हणजे हे पहा इथे एक्सप्रेस कशामध्ये करत आहे आपण हे लाईन इंटिग्रल आहे. कोणते इंटिग्रल आहे लाईन इंटिग्रल आहे. लाईन इंटिग्रल पर युनिट एरिया म्हणजे ते एरिया जे आहे आपण कन्सिडर करणार आहे ते एरियामध्ये लाईन इंटिग्रलची व्हॅल्यू कशा प्रकारे फ्लो होत आहे किंवा कशा प्रकारे ते वेक्टर फील्डमध्ये एक्सप्रेस होत आहे तेच म्हणजे कर्ल म्हणजे आपलं कर्ल असं आपण म्हणणार आहे. बघा द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ लाईन इंटिग्रल ऑफ ए वेक्टर फील्ड एक्सप्रेस पर युनिट एरिया या वेक्टर फील्डमध्ये ते एरिया जी लाईन इंटिग्रल आहे ना ते पर युनिट एरिया एक्सप्रेस होत असते. त्यालाच आपण म्हणणार आहे कर्ल ऑफ द वेक्टर फील्ड ॲट दॅट पॉईंट आणि या पॉईंटवर त्याचं काय म्हणणार आहे आपण कर्ल ऑफ द वेक्टर ॲट दॅट पॉईंट. तर बघा पहिली केस कशी प्रूव्ह केली होती आपण तुम्हाला लक्षात असेल तर पहिली केसमध्ये आपण सांगितलं होतं की अशा प्रकारे प्रूव्ह होते. हे आपलं सरफेस आहे. अशा प्रकारचं सरफेस आहे
अशा प्रकारचे पी क्यू आर आणि एस अशा प्रकारचे A1 A2 A3 आणि A4 अशा प्रकारचा सर्फेस होतो पहा. कन्सिडर अ वेक्टर फील्ड F having a straight and parallel line of flux so that the strength of the electric flux is more at upward and it decrease gradually downward. बघा जे काही आहे तुमची जे वेक्टर फील्ड आहे F बघा आता तुमच्या एक्झाम्पल नुसार जाऊया आपण बुक मधल्या वेक्टर फील्डला नाव त्यांनी चेंज केलं. वेक्टर फील्डचं नाव आपल्या नुसार F जी वेक्टर फील्ड आहे ही वेक्टर फील्ड कशी आहे स्ट्रेट आहे. कशी आहे स्ट्रेट आहे आणि पॅरलल आहे टू ईच अदर म्हणजे स्ट्रेट आहे आणि पॅरलल आहे. आणि बघा वर नाही का ते इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आहे त्याची स्ट्रेंथ बघा हे जवळजवळ आहे म्हणजे इन्क्रीजिंग मध्ये आहे आणि लिटरली डाऊनवर्ड जसं अपवर्डला नाही का काय आहे ती अपवर्डला इन्क्रीजिंग मध्ये आहे आणि डाऊनवर्डला काय आहे ती डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये. वेक्टर फील्ड दिलेली आहे स्ट्रेट लाईन आणि पॅरलल टू ईच अदर त्या वेक्टर फील्ड आहे. अपवर्डला ती ग्रॅज्युअली अपवर्डला इन्क्रीजिंग आहे आणि डाऊनवर्डला ग्रॅज्युअली डिक्रीजिंग आहे. ग्रॅज्युअली डाऊनवर्ड डिक्रीजिंग. ओके तर बघा काय म्हणणं आहे त्यांचं टू रिप्रेझेंट दिस चेंजिंग वेक्टर फील्ड दिस लाईन्स आर नॉट इक्वली स्पेस ॲज शोन फिगर. आपल्याला ही वेक्टर फील्ड दाखवायचे म्हणून नाही का ही जे वेक्टर फील्ड मधलं डिस्टन्स आहे ना ते आपण चेंज दिलेलं आहे. काय दिलेलं आहे वेक्टर फील्ड मधलं डिस्टन्स चेंज दिलेलं आहे. पहा समोर लेट अ रेक्टँग्युलर प्लेन इज प्लेन इन दिस वेक्टर फील्ड. एक रेक्टँग्युलर प्लेन अशा प्रकारे आपण एक रेक्टँग्युलर प्लेन अशा प्रकारचं त्या याच्यामध्ये बुक केलेलं आहे. तुम्हाला जनरली समजलं असेल आयडिया काय आहे नेमकं याच्याबद्दलची. बघा दी लाईन इंटिग्रल ऑफ वेक्टर फील्ड कॅन बी कॅल्क्युलेट अलॉंग दी बाउंड्री ऑफ प्लेन. जे बाउंड्री आहे प्लेनच्या या बाउंड्रीवर आपण ते प्लेनची कॅल्क्युलेट करणार आहे. जे हे बाउंड्री आहे ना हे सरफेसची बाउंड्री या बाउंड्रीवर आपण त्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत आहे. ओके तर लाईन इंटिग्रल ऑफ वेक्टर फील्ड कॅन बी जे काही लाईन इंटिग्रल असणार ते कसं कुठं कॅल्क्युलेट करणार आपण या बाउंड्रीवर. कुठं कॅल्क्युलेट करणार आहे या बाउंड्रीवर. ओके व्हेन अ रेक्टँग्युलर प्लेन इज प्लेस परपेंडिक्युलर टू द फील्ड. ही फील्ड आहे समजून घ्या मित्र ही फील्ड आहे आणि याला आपण परपेंडिक्युलर ठेवलं. कशा प्रकारे ठेवलेलं आहे परपेंडिक्युलर. हे काय झालं त्याला परपेंडिक्युलर. ही जर वेक्टर फील्ड असेल तर हे परपेंडिक्युलर हे याला 90 डिग्री याला 90 डिग्री याला 90 डिग्री अशा प्रकारे चारही एजेसला चारही बाउंड्रीला कोणतं अँगल परफॉर्म होत आहे 90 डिग्री. व्हेन अ रेक्टँग्युलर प्लेन इज प्लेस परपेंडिक्युलर हे शब्द लक्षात ठेवा. कसं परपेंडिक्युलर जेव्हा आपण या वेक्टर फील्डला आपलं सरफेस ठेवू तेव्हा किती अँगल फॉर्म होईल 90 डिग्री अँगल फॉर्म होईल. कोणते अँगल फॉर्म होईल 90 डिग्री. बघा समोर फील्ड ॲज शोन बाय पोझिशन. कोणतं पोझिशन आपण पी क्यू आर एस कन्सिडर केलं होतं. आपण आपल्या बुकमध्ये आहे ए बी सी आणि डी. ए बी सी डी. ओके द लाईन इंटिग्रल ऑफ वेक्टर फील्ड एफ ओव्हर द बाउंड्री इज 0. म्हणून कसेही ते एजेस सारखंच आहे एफ बार डी एल बार इक्वल टू 0. ओके तर एफ बार डॉट डी एल बार इक्वल टू 0 अशा प्रकारे बाउंड्री. कसेही एफ बार डी एल बार बघा ती एफ A1 A2 A3 A4 अशा सारखं जर त्याचं आपण स्प्लिटिंग केलं तर काय एफ डी एल कॉस थीटा कॉस 90 इक्वल टू 0. दॅट्स वाय वी ऑल क्लोज सरफेस dl f bar dot dl इक्वल टू 0. पहा जर परपेंडिक्युलर सरफेस आपण त्या वेक्टर फील्डमध्ये ठेवलं तर त्याची व्हॅल्यू काय 0. याच्यावरून काय सांगता येते की वेक्टर फील्ड f ओव्हर द बाउंड्री 0 बिकॉज ईच साइड इज परपेंडिक्युलर टू द फील्ड. 0 काय आहे कारण प्रत्येक साइड काय आहे त्याच्यासोबत मेकिंग अँगल 90 डिग्री आहे. ओके परपेंडिक्युलर आहे. दी अँगल बिटवीन f अँड dl इज 90 डिग्री. f म्हणजे ही वेक्टर फील्ड आणि अँगल म्हणजे जे आहे याच्यासोबतचा अँगल 90 डिग्री फॉर्म होत आहे. बघा समोर आहे आपलं हे अँगल 90 डिग्री फॉर्म होत आहे. ओके नंतरचं आहे तुमचं इफ द रेक्टँगल प्लेन मेक्स अन अँगल थीटा द इंटिग्रल ऑफ वेक्टर फील्ड आहे एफ हॅज अ डिफरंट व्हॅल्यूज. जर बघा जे रेक्टँग्युलर फील्ड आहे ते जर आपण पोझिशन चेंज केली काय म्हणत आहे याची पोझिशन अशा प्रकारे ठेवली तर ते वेक्टर फील्ड अँगल चेंज करतात. काय चेंज करते अँगल. आपण पोझिशन सेकंडमध्ये पाहिलं होतं कशा प्रकारे वेन द रेक्टँग्युलर प्लेन इज पॅरलल. जर आपण अशा प्रकारे परपेंडिक्युलर ठेवलं होतं आता नाही का आपण वेक्टर फील्डला पॅरलल इन द सेन्स कसं म्हणू शकतो आपण वेक्टर फील्डची आणि प्लेनचं सरफेस पहा तुम्ही सेम डायरेक्शनला आहे. म्हणजे जर आपण अशा प्रकारे ठेवलं
अशा प्रकारे ए बी सी एक समजण्यासाठी लक्षात ठेवा ए बी सी डी. तर बघा ही जी वेक्टर फील्ड आहे ही पॅरलल आहे म्हणजे ही इथे 0 डिग्री फॉर्म होईल या दोन एजवर आणि या एजवर नाही का 90 डिग्री फॉर्म होत आहे. या एजवर कोणतं डिग्री फॉर्म होत आहे 90 डिग्री फॉर्म होत आहे. पहा तेच दिलेलं आहे बुकमध्ये काही नाही मित्र समजून घ्या. Then the line integral of vector field over the boundary is not zero but has a some finite value. Zero आहे का नाही आहे पण काहीतरी फायनाइट व्हॅल्यू आहे. सिन्स द साइड b डॅश c डॅश याला नाव दिले आहे b डॅश c डॅश हे काय 90 डिग्री आहे आणि a डॅश d डॅश a डॅश आणि b डॅश आर परपेंडिक्युलर टू द फील्ड. ज्या गोष्टी परपेंडिक्युलर असणार त्यांच्या व्हॅल्यू 0 येणार का त्यांच्या व्हॅल्यू 0 येणार आणि ज्या गोष्टी परपेंडिक्युलर नाही पॅरलल आहेत त्यांच्या व्हॅल्यू 0 नाही येणार आहे. बघा परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री अँगल होतं cos 90 0 होते म्हणून आणि cos 0 1 होते म्हणून ते पॅरलल. ओके ह्यावर सम फायनाइट व्हॅल्यू ह्या व्हॅल्यूचं काय ए बी डॅश आणि डी सी डॅश यांच्या काहीतरी फायनाइट व्हॅल्यू आहे यांच्या 0 आहे. यांच्या नाही का काहीतरी फायनाइट व्हॅल्यू आहे यांच्या 0 आहे. ओके नंतर इज नॉट युनिफॉर्म देन द फायनाइट व्हॅल्यूज आर डिफरंट बिकॉज द फील्ड इज नॉट युनिफॉर्म. त्या फायनाइट व्हॅल्यू डिफरंट काय येत आहे सगळ्या याच्यावर डिफरंट येणार कारण फील्ड युनिफॉर्म आहे का युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म म्हणजे सेम डिस्टन्स आहे का त्या दोन फील्ड मधलं त्या दोन वेक्टर या वेक्टर फील्ड मधलं नाही सेम डिस्टन्स नाही आहे म्हणजे डिफरंट आहे म्हणजे युनिफॉर्म नाही आहे एकसारख्या नाही आहेत त्या फील्ड म्हणून त्याच्या डिफरंट व्हॅल्यूज येणार बिकॉज द फील्ड इज नॉट युनिफॉर्म अँड सो द लाईन इंटिग्रल अलॉंग a dash b dash and c dash d dash will not cancel each other. म्हणून नाही का a dash b dash c dash d dash यांचं लाईन इंटिग्रल कॅन्सल होणार का यांचं लाईन इंटिग्रल कॅन्सल होणार नाही कारण कसं आहे ही ज्या आहे ना यांचं डिस्टन्स कसं आहे वेक्टर फील्डचं डिफरंट आहे. डिस्टन्स कसं आहे डिफरंट आहे म्हणजे त्या नॉन